देवळी पुलगाव मतदारसंघात धक्कादायक घटना घडलेली आहे। सर्वसामान्य गरजू जनतेसाठी जे धान्य शासन पाठवतं त्या धान्याला भारतीय खाद्य निगमच्या गोडाऊनमध्ये साठवणूक करून तेच आपल्या कंट्रोल धारकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाते। मात्र पुलगाव येथील भारतीय खाद्य निगमचे जे गोडाऊन आहे त्या ठिकाणी प्रति क्विंटल मागे 1 किलो धान्य कपात करून ते कंट्रोल धारकांपर्यंत पाठवण्यात येत होते आणि सर्वात मोठा धान्याचा जो घोळ होत होता आणि तो चोर मार्गाने विकला जात होता। त्यातच तात्काळ या मतदारसंघाचे आमदार राजेशजी बकाने हे स्वतः जाऊन त्यांनी चौकशी केली आणि हा घोळ हा चोरटापणा उघडकीस आणला। नेमकं काय घडलं आपण जाणूया। सर, नेमकं काय घडलं भारतीय खाद्य निगम यांच्या गोडाऊनला? आज पुलगाव येथे मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आणि काही पार्टीचे लोकार्पण आणि भूमिपूजन आणि या ठिकाणी काही कार्यक्रम होते त्यासाठी या ठिकाणी आलो असता मला काही स्वस्त धान्य दुकानदारांचे फोन आले की भाऊ आम्ही अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून तुम्हाला सांगतो आहे की या ठिकाणी आम्हाला धान्य कमी मिळते आहे, त्याच्यावर काहीतरी करा। मला आज थोडासा वेळ असल्यामुळे मी अचानक या ठिकाणी FCIचं गोडाऊन ज्या ठिकाणावरून धान्य वितरित होतं त्या ठिकाणावर मी अचानक गेलो आणि काटा चालू होता। काटा चालू असतानाच मी त्याला रंगे हात पकडलं आणि एक 50 किलोचा तांदळाचा कट्टा तो मोजत असताना त्याला विचारणा करण्यात आली की हा अर्धा किलोचा गोटा तिकडनं तांदूळ टाकलेले आहे त्या भागाकडे तू का लावला? तर तो म्हणाला की हे पासंगाचा गोटा आहे। मग आम्ही ते 50 किलोचे वजन टाकले होते ते पण काढून टाकलं, तांदळाचा कट्टा पण काढला आणि त्यानंतर तो काटा जेव्हा बॅलन्सिंग केला त्यावेळेस तो जिकडून धान्य टाकला होता त्या भागाला अर्धा किलोचं वजन लटकून असल्यामुळे तो चुकला। मग त्याला परत विचारणा केली तर तो काहीतरी उडवाउडवीचे उत्तरं देऊ लागला। त्यानंतर मी तहसीलदार DSO कलेक्टर परतहसीलदार या सगळ्यांना फोन केला। ही सगळी यंत्रणा या ठिकाणी गोडाऊनला चेकिंगसाठी बोलावली आणि त्यांच्या पुढे त्यांच्या समक्ष नायब तहसीलदारांनी त्या ठिकाणी पंचनामा केला। त्या पंचनाम्यामध्ये साधारण अर्धा किलोचा 50 किलो मागे घोळ आढळून आला, म्हणजे एका क्विंटलवर 1 किलो। 8500 क्विंटलचा माल या एका महिन्यात जात असतो असं त्यांनी सांगितलं की प्रत्येक महिन्याला 8500 क्विंटल या ठिकाणावरून वितरित केल्या जातं। याचा अर्थ असा की साधारण 8400 किलो माल हे या प्रत्येक महिन्याला ते गबन करतात आणि स्वस्त धान्य दुकानदारांना याचा फटका बसतो, म्हणून त्या ठिकाणी त्यांना माल कमी जातो। बिचारे स्वस्त धान्य दुकानदार आहेत त्यांना तर समोर माल द्यावा लागतो, तो तर व्यवस्थित मोजून द्यावा लागतो आणि मग त्यांच्या स्वस्त धान्य दुकानामध्ये तूट निर्माण होते आणि तूट निर्माण झाली की ती त्यांच्या प्रॉफिटमधून मायनस होते, त्यांना नफा जो आहे तो कमी मिळतो। हा फटका या ठिकाणी बसून असणारा जो गोडाऊन कीपर भगत नावाचा कोणी गोडाऊन कीपर होता त्यांनी हे गबन केल्यामुळे या स्वस्त धान्य दुकानदारांना फटका बसत होता, म्हणून या ठिकाणी मी ही कारवाई करायला लागली। नेमकं भगतवर काय कारवाई? मी कलेक्टर मॅडमसोबत बोललो, त्यांना सांगितलं की या ठिकाणी 2 दिवसात अहवाल तयार करा, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, त्याच्यावर निलंबनाची कारवाई करा, जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही गोडाऊनमधून स्वस्त धान्य दुकानामध्ये माल कमी जाणार नाही याची काळजी। नेमकं पुलगाव हे चोरीचं तांदूळ घेण्याचं हब मानलं जाते आणि लोकांकडून बोलल्या पण जाते, तर हाच माल चोर मार्गाने त्या दुकानदारापर्यंत किंवा मोठ्या चोर व्यावसायिकापर्यंत पोहोचतो का? आपल्याला काय? फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर जो कोणी गोडाऊन व्यवस्थापक आहे त्याला पोलीसचा जेव्हा दंड्या बसेल त्यावेळेस तो सांगेल की हा माल कुठे गेला आणि कशा पद्धतीने। नक्कीच सर्वसामान्यांना जे धान्य मिळायला पाहिजे, रास्त दुकानदारांना पूर्ण धान्य जायला पाहिजे ते जात नाही आणि या चोर मार्गाने 8500 किलो महिन्याला जे गबन होत आहे ते चोर मार्गाने विकल्या जाते, तर प्रत्येकावर कारवाई होणार आहे आणि जो व्यवस्थापक भगत आहे त्याला तर आता सर्वात मोठ्या कारवाईला समोर जावं लागेल आणि नोकरी पण त्यांची जाण्याची दाट शक्यता आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, पुलगाव।